तर भावांनो नमस्कार. आज ब्लॉगमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. शेताला आलो होतो, मस्त उरकून वगैरे आलो होतो. म्हटलं थोडेसे तुम्हाला आज शेतातला ब्लॉग करावा नाही का. एकदम क्वालिटी असं सकाळ झालेली होती, ऊन पण जास्त लागत होतं. हे बघा, गहू पण आता आमचा काढायला आला आहे नाही का. काढू आता 2-3 महिन्यात. शेतातले काम करायला आवडतं मला नाही का. चला दाखवतो सगळं तुम्हाला. जरा चालत होतो जरा, त्यामुळं जरा फोन जरा हलत होता. बघा, हे बघा, झाड अख्खं वाळून गेलेलं होतं. उन्हाळ्याची सगळी झाडं वाळतात शेतातली. हे बघा, हे आंब्याचं झाडसुद्धा वाळलेलं होतं. हे बघा, सगळीकडं गहूच केला आहे. आता आपली 4 वावरांमध्ये सगळीकडं गहूच केलेलं आहे नाही का. हे बघा, ह्या आंब्याला आहे ना, हा जो आंबा आहे, हे जे आंब्याचं झाड आहे ना, त्याला छोट्या छोट्या कायऱ्या लागलेल्या होत्या भावांनो. तर आंब्याचं सीझन चालू होणार आहे. ह्या आंब्याला दरवर्षी आहे ना, लय कायऱ्या लागतात आणि लय गोड आंबा आहे हा. हे बघा, छोट्या छोट्या कायऱ्या लागलेल्या होत्या. वातावरण पण आज मस्त झालं होतं. हे बघा, कंपनी वगैरे पण आपल्या शेताच्या साईडलाच कंपनी आहे, त्यामुळं नाही का. बघा, डोंगर बघा इथून कसा दिसत होता. एकदम असा जसं काही कुठं दुसरीकडे फिरायला असं दिसत होतं. हे बघा, एवढी आंब्याची झाडं आहे. ही 2च फक्त आंब्याची झाडं मोठी झाली ते, बस. बाकी कुठलीच आंब्याची झाडं मोठी नाही. हे बघा, हे झाड तुम्हाला तर माहीतच असेल. हे झाड ओळखा बरं कुठलं आहे. हे बघा, हे झाड आहे ना, ह्या ब्लॅकबेरीचं आहे. तुमच्या तिकडे ह्याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा मला. हे एवढं गोड लागतं ना खायला, एकदा तुम्ही पण ट्राय करा. बघा, केळीची बाग पण अख्खी सुकलेली होती, फक्त वरतीच जरा हिरवंगार दिसत होतं. तर तुम्हाला अजून एक झाड दाखवतो. बघा, त्या झाडाला एवढी पपया लागल्यात ना, ते झाड तुम्ही बघा. भावांना थोडा फोन हलतोय, त्यामुळं जरा समजून घ्या. बघा, कशा पपया आल्या होत्या. आता थोड्याच दिवसात ह्या पण पिकतील. सगळं शेतातलं आहे भावांना आपलं नाही का. हे पण एक आंब्याचं झाड मोठं झालं आहे, इथं बसायला वगैरे आहे नाही का. आणि हे शेवग्याचं झाड बघा, अख्खं वाळून गेलं आहे. शेवग्याचं झाड उन्हामुळं सगळं वाळून गेलं. तर म्हणलं आता चला जाऊ घरी आपलं. तर घरी आलो तर ह्याला आला राग. हा म्हटलं तुम्हाला का नाही नेलं शेताला, बसला शांत. तर भावांनो, गाडी पण मी अशी मस्तपैकी धुवून घेतली नाही का. तर मग उद्या होता माझा अकाऊंटचा पेपर, करत बसला अभ्यास. भावांनो, तुम्ही पण अभ्यास करा. जे 12वीला आहे त्यांनी चांगला अभ्यास करा नाही का. आणि भावांनो, आपले जे ब्लॉग आहे ना, ते ना HD क्वालिटीमध्ये बघत जावं नाही का. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.